तर बघा बसलेलं आहे उन्हाच्या घरी आणि मस्त पप्पानं आणलेले होते टरबूज. शंभू कपरायला कोणा कोणा टरबूज खायचे. आज बाजार होता मस्त. बाजारचे आता टरबूज यायला लागले आता मी कापी कोणा कोणा टरबूज खायचे. शंभूला आवडत कसं निघाल कापलं का आता यायला लागले आता टरबूज आहे ना. आता यायला लागले ना टरबूज. शिव इकडे शिव इकडे. आता आता सोनपापडीला शंभूला दिलेलं नाही द्यायचं का. त्याला द्यायचं काही कामात ते पाहिजे. कापल्यावर कापल्यावर घ्या ना. शिव मम्मी चाला ना. हो बोलून अर्ध्या अर्ध्या करून द्या पोरांना ताव खाता येईल त्यांना. त्यांना सगळं सगळं लागत आहे. सगळ्यात एक नंबर त्यांनाच लागत. शिव पहिल्यांदाच टरबूज खोरायला. हा शिव चल शिव पटक्यान शुदार चल चल चल. बाबांनी टरबूज आणलं पाहिजे तुला. शुचाल दर 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 चल पटक्यान. आला का चल शिवला. मम्मी चला ना. बाबांनी पाहिलं चिवला केवढं टरबूज दिलं. तो पण अर्धच घेऊन राहिला. तो हात कस करायला. खायला चाला का त्याला. गारा असून दिल्ली गारा असून. शिव चला ना टरबूज खायला. भुलाव जा ना. खातो चिव चाल. लाल निघलं तर ते नाही म्हणत. तर इकडे बघा चिल्लर गँग लागलेली टरबूज खायला. लोकांना विचारायची गरज नाही. हा हट शंभू हट. पप्पाला द्या ना. अगं आईल दे ना. खायचं कोण चांगला होता का. चिव कोण कस खाऊ राहिला. आईल दे ना. तुला सांग निघलं का गोड आहे. देणे खोरायला. अरे मस्त आहे का गोड आहे का. आवडीचं एक एक सोडून दोन दोन कापा घेऊन दोन दोन खोरायची. ते ना खाऊ. शंभू ते ढवळं नाही खायचं. ढवळं नाही खायचं नुसतं लाल लाल. दुसरी घे शंभू दुसरी घे ना. ते त्याच्यात ते नको खाऊ. बी काढ त्याच्यातलं. हा वाटतेच खाली नाक टाकू बर का गई खाई. शिव टरबूज खातो दादा. चुपायला काय मोकट राहिला आज टरबूज खोरायला. चू टरबूज खातो. आहे का दड्याव भून आहे ना बाहेर. शिव मागवाय. तर बघा जेवण करून आलो दुपारी आणि टरबूज ते खाऊन आलो. तर त्याच्यानंतर आलेलो होतो कांद्याच्या वावरामध्ये कांदे खुरपायला. आणि आज कांद्याच्या वावरामधला शेवटचा दिवस आहे. तर मग फायनली आपले कांदे सगळे खुरपायचे झालेले या वर्षीचे. तर शेवटचाच वापर राहिला बघा. चाललेलं होतं खुरपायचं आणि आता भरपूर टाइम झाला. त्याच्यामुळे म्हणलं आता शेवट राहिलं म्हणलं कसं सगळंच घेऊन जावं होतं. मग आज सगळे कांदे आपले सगळे खुरपून जायचे घरी. एकच वापरायला आता व्हायला बसलं 10 मिनिटात. बघा आता चाललं होतं सकाळचं कसा 2 दिवसापासून जरा आम्ही घरीच होतो. त्याच्यामुळं कांद्याला काय खुरपायला हातच नाही लागला. तैन त्याला तुम्ही कालचा त्याच्या मागचा ब्लॉग बघितला. तर 2-3 दिवसा मिळून काय म्हणजे पासून काही कांद्याला हातच नाही लागला त्याला आमचा खुरपायला. नाही आतापर्यंत झाले असते आपले सगळे कांदे. आतापर्यंत झाले असते आजपर्यंत. मग पण मग आता काय जाऊ द्या म्हणलं तेवढे 2 दिवस गेले. आता
आणि उद्या कसं या कांद्याला पाणी लावायचंय संध्याकाळी रात्री लगेच, त्याच्यामुळं हे वाफे काढणंच आहे. आणि बघायच्यात जरा बरं म्हणजे चांगलंच काँग्रेस झालं होतं याच्यात ऐक नाही. हा इकडे शेवटचे 2-3 वाफे ना हा ना. चांगलेच कांदे ठेवायला होतो. आणि राणा उपळेल होते त्याच्यामुळं ते गवत ते जादा होते उपळेल रानामध्ये. इकडचं कडाकडा रान सगळं उपळलं होतं. जाऊ दे आता, पण यावर्षी कांदे सगळे झाले खुरपी. हा झाले बाई. हे तुकडा तर डबल खुरपला आपण. हे डबल खुरपले. लय ऊन पडत आता. ऊन पडत आता. नो ना दुपारी जर घरी गेलो मग हा जेवण ते आज बाजार पण होता. बाजार आता पप्पा ते तेव्हा घरी गेलो. आणि कसं राहतं बाजार म्हणल्यावर सगळेजण भत्त्याची वाट पाहते. आणि मग त्याच्यानंतर म्हणलं आता पप्पा ते घरी आले नंतरच जाऊ. तोपर्यंत काय घरी गेलोच नाही आम्ही. डायरेक्ट 2-2:30लाच घरी गेलो. आज पप्पाला मस्त बाजारातून भत्ता, काकडी आणि टरबूज ते आणलेलं होतं. रोवण्याच्या भरी मस्त टरबूज खाऊन वावरत आलो आज. आता यायला लागले ना टरबूज. आता पिकायला टरबूज यायला लागले ना. तेच ना मग. बघा आता आलोय घरी आणि आता संध्याकाळच्या वेळेला मस्त चाललंय चहा पाणी आमचं. तर शेगडीवर चहा टाकून दिलेला आहे बघा. मस्त घरात जाडून तर मस्त शेगडीवर चहा पण उकाळला आपला आणि कोरी चहा टाकलेली होती. संध्याकाळच्या आम्हाला आज मस्त फुलेवर शेगडी है ना. व्हिडिओ चालू करले तरी पण काय करस बाई. चहा दूध प्यायचा तुम्हाला रे. चहा दूध शिव तुला. शिवचं मस्त चाललं. दूध पिला शिव. हात पाय धुतले का करे. नाही चला चहा दूध प्या मग. आवरा आवरा पटकन. एक नंबर कोणाच होत बरं का. सोनपापडीचं तर शंभूच होत. आवरा कविता आबाला त्याला चहा देऊन आबाला नारळ गोपाला दोघांना बी. हा ते दोघांना दे. आज दूध नाहीये. आज कोरीत चहा आहे दोघांना देतो. शिव नको झाला का. हा मम्मी तिका देतो. बर बर. पिल्लू काय चालू आहे. पिलीच टकले दादाच्या काय चालू आहे. टकले दादा काय झालं तू चहा पिऊन. हा चला बघा आता लागलेलो आता स्वयंपाकाला. चहा पाणी घेतला आणि आज जाऊ आता बाजार. तर बाजारातून मस्त असे ताजे ताजे दोडके आणलेले बघा. आणि त्याची भाजी आपल्याला बनवायची आज. लय दिवसानंतर आता दोडके आणले आहे ना. लय दिवसानंतर आले. हा ना. भर लागल कधीच मध्ये. भरला कधीच आपल्याला दोडकीची भाजी बनवायची. त्याच्यामुळे एका वाटीमध्ये थोडीशी हरभऱ्याची डाळ पण भिजू घातलेली आहे. हरभऱ्याची डाळ भिजू घातली का आपल्या दोडक्याची भाजीला एकदम मस्त लागती. तर एका वाटीमध्ये भिजू घातलेली आहे. अरे पिल्लू जाऊ जाय का वय का भाजले ते शेंगदाणे भाजराने त्याचे आहे ना. कडा काढून घेतले म्हणजे काय होतं शिजाते पटकन. मग शिजवते पटकन. शिव नको ना रे. हे मिरच्या आजच्या वाटतं हा ना. आणि अगोदरच्या आहे ना. ताईन आणल्या त्या मिरच्या आहे. आज नाही आणल्या मिरच्या. नाही का. ताई त्या दिवशी भरपूर आणलेल्या होत्या. ताईच्या आदर किती मिरच्या आहे. लय मिरच्या अद्रक घेतली बरं मिरच्या त्या. आता मिरच्या लय भाव आहे बाई. 100 रुपये किलो आहे. वाळल्याला 200 रुपये किलो आहे. हा. मग वाळेल मिरची काय झालं शिव. एकदम मस्त असे कवळे दोडके आणलेले पप्पाला. तर ताजे ताजे आजचेच आहे. आज बाजारातून आणलेले. कधीच्या मध्ये जर आणले ना खाल्ले तर बाहेर लागत बरं भाजी. हा एवढेच होते का. हा तेवढेच येते ना. तर आता आपल्याला भाजीला थोडंसं गरम पाणी करून घ्यायचंय. पण चांगलं दोडकं धुवून घेतलं होतं आणि आता कापल्याच्या नंतर पण धुवून घेतलं. तर कढीपत्ता कोथिंबीर पण. आता आपल्याला लगेच दोडकं एकदा शिजायला टाकून द्यायचं आणि त्याच्यानंतर मसाला वाटायचा आहे.
ए दिदो इकडे वर एक मिनिट. आपल्याला जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची आणि चांगली तडतडून द्यायची. तर आपल्याला म्हणजे दोडक्याला काही साधच मसाले ते नाही टाकायचे. आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर चांगलं धुवून घेतलं. दोडकं पण चांगलं धुवून घेतलं म्हणजे आपलं कापायच्या आधी पण धुवून घेतलेलं होतं, त्याच्यानंतर पण धुवून घेतलं बघा. तर दोडक्यामध्ये आपल्या डाळ लगेच टाकून घ्यायची आहे म्हणजे भिजेल तर राहते डाळ, मग थोडी शिजी बाकी राहते. दोडक्यामध्ये चांगली शिजून जाईल. तर एका ताटामध्ये मसाला पण काढून घेतलेला आहे, मिरच्या, लसूण, जिरे आणि शेंगदाणे. तर मसाल्यामध्येच मीठ काढलेलं आहे बघा. तर आता आपल्याला याच्यातलं थोडंसं मीठ दोडके शिजायला टाकायचंय आणि त्याला मिठामध्ये आपल्याला चांगलं दोडके शिजून घ्यायचं. तोपर्यंत मसाला पाट्यावरती बारीक करून घ्यायचा. कोमट करून घेतलेलं पाणी आपल्याला भाजी शिजायला टाकायचंय. दोडकं थोडंसंच पाणी टाकलेलं आहे शिजायला. आणि आता हे मसाला लगेच पाट्यावर बारीक करून घेणार आहे. बघा आपलं दोडकं पण शिजलेलं आहे, थोडस बाकी आहे. तर काही मसाल्यामध्ये शिजन मग. तर आता वाटून घातलेला मसाला आपल्याला भाजीमध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि आपण मोहनचं पाणी कोमट केलेलं आहे तेच पाणी टाकायचं आपल्याला भाजीला. तर आता आपण मसाला पण टाकून घेतला आणि आपल्याला भाजीला चांगली उकळी येऊन द्यायची आहे. मग उकळी आल्याच्या नंतर आपली भाजी तयार होणार आहे. बघा सरपणीची धपली घातलेली त्याच्यामुळे जाड पण थोडासा जास्त झाला. आणि आता आपली भाजी झालेली बघा, मस्त अशी खळा उकळी पण आली आपल्या दोडक्याच्या भाजीला. तर म्हणजे मसाले नाही टाकले काही नाही, एकदम साधे सिंपल पद्धतीने आपली दोडक्याची भाजी बनवलेली आहे बिना मसाल्याची. आणि मस्तपैकी तयार पण झाली बघा. आणि आता लगेच चपात्या करून घ्यायच्या सोबत. भाजी होस तर तईनं मध्ये पीठ पण मळून दिलं. तर आता पीठ मळायल्याच्या नंतर म्हणलं लागावं लागेल चपात्याला. मस्त गरमागरम चपात्या आणि दोडक्याची भाजी. तर आता तई चाललेलं आहे स्वयंपाकाचे भांडे ते घासून घ्यायचे. कसं संध्याकाळच्या वेळेस पोरं थोडीशी येड्यावानी पण आज स्वयंपाक करून घेतला. आणि तईचं चालू आहे पोरं पाहून आवरायचं, भांडे ते घासून घ्यायचं.
चले